हाय अभय, तू 70 वर्षाचा झाला आज. बघता बघता किती वर्ष निघून गेली. माझं लग्न झालं तेव्हा तू 10वी किंवा 11वीत होतास. तेव्हापासून मी तुला चांगली ओळखते म्हणजे काय, चांगली ओळखूनच आहे. जोक्स अपार्ट. पण पहिल्यापासून तुझ्या बाबतीत सांगायचं झालं तर तू तसा शांत, कमी बोलणारा, पण कमी तरीसुद्धा अचूक आणि मार्मिक बोलणारा आहेस. परिस्थिती शांतपणे भावनांवर नियंत्रण ठेवून कशी सावरायची हे तुला बरोबर कळतं. त्याच्यामुळे तू कायम तुझ्या घराचा आधार झालेला आहेस. आई असताना आईवर तुझं अतिशय प्रेम होतं आणि तिची तू अतिशय सेवाही केलेली आहेस. तेव्हापासून तू तुझ्या घराचा आधार होतास, तो आताही तू घराचा आधारस्तंभच आहेस. तू माणूस म्हणून तर चांगला आहेसच, पण तुझ्या वाट्याला ज्या ज्या भूमिका आल्या आहेत, म्हणजे मुलगा, वडील, भाऊ, काका, मामा, या भूमिका तू अगदी योग्य रीतीने पार पडतोयस. अगदी धीर म्हणून सुद्धा तू आज खंबीरपणे उभा आहेस. तुझ्या प्रवासामध्ये तुला एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, जेव्हा मामा गेला त्यावेळेस रोहित 10वी झाला होता नुकताच, आणि त्यावेळेस तू अगदी कुठलाही विचार न करता पटकन आला होतास त्याच्या ॲडमिशनसाठी. आणि तेव्हा तुम्हाला ऑफर पण केली होती की तुला काय मदत लागेल ती मी देईन. हा तुझा जो गुण आहे हा सगळ्यांनी घेण्यासारखा आहे. आणि या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये तुला तुझ्या बायकोची म्हणजे मंजूची चांगली साथ मिळालेली आहे. तुझ्या मुलीही गुणी आहेत, तुला जावईही छान मिळालेले आहेत. आणि म्हणून या दिवशी मला असं सांगावंसं वाटतं की हे सगळं सुख उपभोगण्यासाठी तुला दीर्घायुष्य मिळू देत. आणि म्हणून या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला शुभेच्छा देते की तुला आनंदी, समाधानी आणि निरोगी, विशेषतः निरोगी दीर्घायुष्य मिळू दे. शतायुषी हो, हीच इच्छा. अभयदादा, तुला 70व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं सांगायचं तर तू 70 वर्षाचा झाला आहे हेच मला खरं वाटत नाही आहे, कारण तुला नेहमीच खूप असं एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह बघितलं आहे. आधीसुद्धा तू कल्याणहून 2 ट्रेन बदलून कांदिवलीला जायचास रोज. 2-2 तास तुझा मला वाटतं एका साईडने प्रवास होता. आणि त्याच्यातसुद्धा तू नवीन नवीन शिखरं गाठत गेलास. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये मोठ्या पोस्टवरनं तू रिटायर झालास, आणि रिटायर झाल्यावरती सुद्धा तू इतका ॲक्टिव्ह आहेस. नवीन नवीन गोष्टी शिकलास तू. मला वाटतं पेटी शिकलास, इन्शुरन्सचा बिझनेस सुरू केला, आणि मंजू वहिनीकडनं पण मला वाटतं तू योगा शिकलास, आणि तू पोळ्या पण करतोस. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि यू आर सेटिंग बिग एक्सपेक्टेशन्स फॉर पीपल लाईक मी. आणि आता तू 70 वर्षाचा होतोयस, तर तुला पुढील आयुष्य पण असंच आनंदाचं, सुखाचं आणि आरोग्यदायी राहो अशी मी तुला शुभेच्छा देतो. थँक्यू. अभय दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उर्वरित आयुष्य निरोगी जावो. हॅलो अभय दादा, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुला पुन्हा एकदा शुभेच्छा. या निमित्ताने तुझा एखादा गुण सांगायचं तर तू मोठ्यांचा जो आदर करतो तो मला फार आवडतो. आणि जी सेवा तू केलेली आहेस मोठ्यांची आतापर्यंत, ती अतिशय कौतुकास्पद आहे. हेच मला सांगा असं वाटतं तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने. बाकी मग सगळे बोलतीलच तुझ्याबद्दल काय काय. तर पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार अभयराव, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. आज तुमचं 70वं वर्ष संपून तुम्ही 71व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला 71व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सर्वांनी तुमचं काम पाहिले आहे. तुमचा सकाळी लवकर सुरू होणारा दिवस रात्री मध्यरात्रीपर्यंत संपायचा. तुमची जिद्द, चिकाटी, आयुष्य सुलभ करण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत, आणि कमी वेळ असूनही कुटुंबाला दिलेले ओतप्रोत प्रेम, ओसंडून दिलेले प्रेम, हे आज आम्ही पाहिले आहे. आज देखील अप्पू आणि पियू यांच्या डोळ्यात आणि सौ मंजूच्या स्मित हास्यात ते दिसते आहे. आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे तुमची सेकंड इनिंग राव, ही तर तुमच्या पहिल्या फर्स्ट इनिंगपेक्षाही जोरदार आहे. निवृत्तीनंतरचा तुमचा उत्साह, रसिकता आणि छंद जोपासण्याची तुमची इच्छाशक्ती ही आम्हा सर्वांना खूप काही शिकवून जाते. अभयराव, तुम्हाला पुन्हा एकदा
71व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय युअर डे. अभयराव, सिर्फ नाम काफी है. कुठली पण चिंता प्रॉब्लेम आले आणि अभयरावांचं नाव डोळ्यापुढे आलं की अर्ध्या चिंता तिथेच संपतात. लगेच एका आधाराचं अस्तित्व जाणवते. आमच्यासाठी अभय बोरकर म्हणजे एक आधारवडच आहे. खरंच खूप भाग्यवान आहोत आम्ही. लाभले आम्हास भाग्य अभयराव आहेत पाठीशी. जाहलो खरेच धन्य असता ते आपल्यासाठी. सुखदुःखात धावून येतील ते सर्वांसाठी. काही केले तरी कमीच आहे अभयराव तुमच्यासाठी. अभयराव तुमच्यासाठी. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Many happy returns of the day, अभय मामा. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त सगळे तुमच्यासोबतचे काही चांगल्या आठवणी सगळे शेअर करताय. तर माझी एक अशी आठवण आहे की माझा खूप इमोशनल आणि प्रत्येक मुलीच्या भाचीच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण असतो. माझ्या लग्नात जेव्हा मंगलाष्टक सुरू झाले, माझा मामा म्हणजे दीपक मामा इथे राहत नसल्याने किंवा त्याच्या तब्येतीमुळे त्याला येता नाही आलं आणि अभय मामांनी ते कर्तव्य पार पाडलं. मला मंगलाष्टक सुरू झाले होते. सुरू व्हायच्या आधी मला स्टेजवरती घेऊन गेले. जो एक मामा आपल्या भाचीला घेऊन जातो आणि मामा आपल्या भाचीच्या पाठीशी उभा राहतो मंगलाष्टकच्या वेळेस. तर हा क्षण खूप म्हणजे इतका चांगल्या पद्धतीने माझ्या आयुष्यात आला की मला मला दीपक मामांची आठवण अगदी विसरायला झाली काही क्षणासाठी. आणि मामा लांब राहतो हे त्या काही क्षणासाठी मला लक्षातच नाही आले, कारण ते अभय मामांनी इतक्या व्यवस्थित सुरळीत पार पाडलं. आणि मंगलाष्टक सुरू व्हायच्या थोडं आधीच मला असं वाटत होतं डोक्यात की अरे मामा तर नाही येऊ शकणार आणि मग माझ्या पाठीशी उभं राहणार कोण नक्की. तर ते अभय मामांनी खरंच खूप सुंदर पद्धतीने म्हणजे मला जाणवू दिलं नाही की माझ्या पाठीशी कोणी नाही आहे. तर माझे म्हणजे दीपक मामा नाही येऊ शकले तरी अभय मामा आहेत पाठीशी आणि आमच्या सगळ्या मुलांच्या पाठीशी आहेत. बोल. हॅपी बर्थडे मामा आजोबा. हॅपी बर्थडे काका आजो.